आवरून जरा वेळ टीव्ही लावून बघत बसणार, तेवढ्यात ऋतुजा आली आणि मला म्हणाले, की आपल्या घरातलं महिन्याचं किराण्याचं सामान संपलंय. तेच मग, चला मग जाऊया आता. घरातलं महिन्याचं किराण्याचं सामान संपलंय. तेच मग, चला मग जाऊया आता. डीमार्टमध्ये जाऊन तर सामान आणावंच लागेल. तेवढ्यात त्या नादाने आपल्याला डीमार्टमध्ये फिरता येते, नवीन काय आलं असेल तर बघता येते. तेवढंच आपलं बघता येते, फिरता येते. पण सगळ्यात आधी रुद्रासाठी जाऊन दूध आणावं लागणार आहे. कारण दूध संपलंय आणि त्याला दूध पाजूनच न्यावं लागणार डीमार्टमध्ये. कारण तो काय आपल्यासारखं बाहेरचं काही खात नाही. कारण त्याला अजून दात पण नाही आलेले. मग गेलो आधी दूध पिशवी घेऊन आलो त्याला 1 लिटर आणि माझ्यासाठी एक स्ट्रिंग. हा काही तर व्हिडिओ पण काढून देत नाही मला. कॅमेऱ्यामध्ये सारखं हात घालतो. आता निघालोय आम्ही घेऊन माघारी घरी. एका हातात एकतर पिशवी आणि त्यात तो एवढा वळवळ करतो की बसू सुद्धा नाही हातामध्ये नीटनीटका. पाक घसरलाय हातातून माझ्या खाली. तरी धरलाय मी त्याला एका हाताने आणि एका हातात फोन आहे माझ्या. कंटिन्यू चालू त्याचं. अजिबात शांत बसत नाही, अजिबात. 1 मिनिट पण शांत नाही बसणार. घरात तर बसूच वाटत नाही त्याला. जरा वेळ ओढलं की आधी वाटतं की कधी मी बाहेर जातो. माझ्या अगोदर तर हाच बाहेर निघायला बघतो. तरी बरं आहे की अजून चालता येत नाही. नाहीतर रांगत रांगत त्याची ती हे आहे वॉकर, त्यामध्ये जर टाकलं ना तर अक्षरशः त्या उंबऱ्यातून बाहेर पडाय बघतो तो. एवढा खटपट झालाय. बेल वाजवली दरवाजा उघडायला. आहे का? आम्ही इकडून आलो आणि ही बी तिकडून आमचा व्हिडिओ काढते. आता ही कुठला ब्लॉग शूट करते काय माहिती, तिची तिलाच माहिती. चला, ह्याला आपलं द्यावं दूध. दूध पाजून निघावं. डेमार्टला जायचं म्हणलं तर कपडे घालावं लागतील. कपडे बिपडे बदलून आवरून जावं. असं कसं जावं टी शर्ट वरती. आलो आम्ही खाली आता. निघालोय. बारक्याला पूर्ण पॅक केलाय. ऊन बी लागते, हवा बी लागते. बघा बघा तोंड बघा त्याचं. बाहेर जायचं म्हणलं लय आनंद बिचारा आहे तोंडावरती. जरा गाडी पुसून घेतो. दुरळा लय बसतो इथं. रोडच्या कडेला असल्यामुळे सगळा रोडचा दुरळा बसतो गाडीवरती. गाडी पुसून आपलं मस्तपैकी निघायचं आता. ऊन लागते. एकतर मी नाईट शिफ्ट करतो त्यामुळे मला ते ऊन सहन होत नाही. डोळ्याला माझ्या डोळ्यातून गळगळा पाणी येते. जरा आरसे बिरसे सेट करून चष्मा घालून निघावं. याला म्हणलं चल बाबा पटकन बस. ऊन लय झालंय एकतर. पोराला परत माघारी येऊन घरी घेऊन जायचंय. तिथं डेमार्टमध्ये अजून 1.5-2 तास जातात आमचे. हे आमच्याकडचा एरिया. तुम्हाला वाटणारच नाही की आम्ही पुण्यात राहतोय म्हणून. असं पूर्ण गावासारखा फिलिंग आहे इथं. हिरवीगार झाडं. हे कमर्शियल एरिया आहे सगळ्या कंपन्यांचा. आता ही जी शूटिंग करते ती ऋतुजा शूट करते गाडीवर बसून. मला तर काय जमणार नाही. आणि काही बारका दयानंद त्याला तोंडावर बाहेर यायचं म्हणल्यावरती. आता हे मी पुढे लावलंय स्टँडला फोन, त्यामुळे ते गाडीसोबत व्हायब्रेट होतंय. मला एवढं काय अजून ब्लॉगिंगचं कळत नाही. तरी आपलं काढलंय. ते हातामध्ये दिलं म्हणजे ते त्याला कुठं धरायचा तो अजून हातातून मोबाईल वडा बघतो म्हणून मी धरलाय पुढं आणि पुढं धरून आपलं चालवलंय. पण ते माझ्या हातामध्ये आता बघतोय ना मी रेकॉर्ड झाल्यानंतर तर ते लय असं व्हायब्रेट होतं. बघू आपण प्रयत्न करू बिना असं व्हायब्रेट होतं शूटिंग करायचे. आता आलोय आपण कात्रज चौकात. चौकाच्या त्या इकडून नवले बेटकरचा रोड तिकडं दत्तनगर तुम्हाला पण ते मला माहीतच असेल. एक तर चौकात पण नाही इथं कात्रजमध्ये मंडईपाशी. पण ते छोटं आहे. त्यात जरा सामान कमी असते म्हणून आम्ही इकडे जातो. आलोय आता आपण डीमार्टपाशी. लय ऊन आहे. कडक एकदम कडक ऊन पडले. नको वाटते. कधी त्या डीमार्टमध्ये जायला हवेत गार असं वाटते. चला आलोय आपण आतमध्ये. तर ते गेले पिला आहे मायापाशी. तो गेलाय झोपे आता खांद्यावरती माझ्या. त्यामुळे तर मला व्हिडिओ बी काढता येत नाही आणि काहीच नाही. तिला म्हटलं मी ह्याला घेऊन उभा राहतो साईडला. तुला काय ट्रॉलीमध्ये भरून आणायचं ते आण. आता इथं उठलाय तो त्याची झोप चांगली झाली. बघा कसा खेळतोय का. तो एकदा उठला का की त्याला डायरेक्ट त्या ट्रॉलीच्या बास्केटमध्ये बसायचं असते आणि तिथून त्याला फिरवायचं आपण चारचाकीत फिरवलं जर का. त्यासाठी ती चारचाकीच आहे. आता इथून पुढं त्याला बी चाललंय. जिथं त्याला उभं करायला का तिथनं उचलते. काय उचल शेंगदाण्याचं पाकिट काही बी पावडर आता हे गाळण काय हाताला घावल ते उचलतंय ते.
आणि उचलल्यावरती काय करायचं, पटकन तोंडात घालायचं. तसं याला सगळ्यातलं सगळं कळतं. पण आण बघा, लय उशीर झाला. तर माघारी निघतो आम्ही, बिलिंग बिलिंग केले. घरी जाऊन अजून परत आवरून हिला स्वयंपाक बनवायचा आहे, मला कामाला जायचंय, पिलेला अजून दूध पाजायचंय, त्याला खायला घालायचंय. लय पोटांना माझं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज शेअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला भेटूयात.